जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील किंवा विनाकारण मानसिक ताण जाणवत असेल तर मिलिंद माधवकृत हे शनी महिन्म स्तोत्र एकदा नक्की ऐका. शनिदेवांची कृपा आणि मनशांती मिळवण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. चला तर मग या शक्तिशाली स्तोत्रांचा अनुभव घेऊया. सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रियं मदाचारा प्रसन्नात्मा पीडा हरतु मे शनिः द्विभुजा दीर्घदेहाय दंडपाशाधराय च पिंगाक्षी यमरूपाय शनिदेवाय नमो नमः. श्री शनी महिन्म स्तोत्र. ओम श्री शनीश्वराय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थो ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी त्याची नमन शनी महिन्म स्तोत्र आरंभिले. जरी रविचंद्र मंगल ग्रह श्रेष्ठ बुद्ध गुरु हेही ज्येष्ठ तरी त्यात अतिवरिष्ठ शनी महाराज जाणावे. त्याची 7.5 असते त्याला संकटे भोगावी लागते त्याला. खोटे आळ येती वाट्याला अन्नान दशा होतसे. असले नसले सर्व जाते 18 विश्व दारिद्र्य येते. मनात येते भलते सलते विचार आत्मघातेचे. उज्जैनीचा थोर नृपती विक्रमादित्य पराक्रमी अति त्याच्या समान या जगती अन्य नव्हता कोणीही. त्याचा शनीचा कोप झाला म्हणून चोरीचा आळ आला. राजूतानी पकडून नेला आणि हातपाय तोडिले. एका तेल्याच्या चुनेने जात असते वाटेने त्या तोठ्या लुल्यास दयेने आपल्या घरी आणले. येथे भोगीत असते यातना रोज हाकी तेल्याचा घाना. म्हणे शनिदेव करी करुणा अपराधाची क्षमा की करी. तुझ्या 7.5 वर्षाचा फेरा भोवला आहे मला पुरा. आता सोडून ताठा तोरा शरण आलो मी तुला. हे कृष्णांगी नील छायासुत तृप्तहीना निरंतर शुद्ध पीडिता भीष्ण रौद्र कृतांता शनिग्रहाय नमो नमः. कंठी नीलमणिधारका लागणे कराली सर्व भक्षका मंदगते नक्षत्र गणनायका शनिग्रहाय नमो नमः. हे श्यामल देह सूर्यपुत्रा नित्य योगपरायण ज्ञाननेत्रा श्वेतकंठा कठोर देह गात्रा शनिग्रहाय नमो नमः. दप्तदेहा कृष्णवर्णा सकळ ग्रहांचा तू राणा कोपता देसी दुःख यातना शनिग्रहाय नमो नमः. अश्वत्वासी पिंगटनेत्रा दीप्तिमान जटाधरा पुरुषगात्रा तापसी निस्पृहू महिष संयुक्ता शनिग्रहाय नमो नमः. विक्रमाने अशी स्तुती केली तेव्हा शनीला दया आला. जनी पुढ्यात प्रगट झाली भव्य मूर्ती शनिदेवाची. शनी म्हणे राजा विक्रमा कळला ना तुझा माझा महिमा. दुःख संकटाशी नसते सीमा होता माझा अवकृपा. इंद्रचंद्र आणि सप्तऋषी सिद्ध योगी तारकाराशी मम वक्रदृष्टीने त्यांची स्थान भ्रष्ट करीतो मी. रावण जेव्हा उन्मत्त झाला तेव्हा गेला त्याच्या राशीला. सुवर्णलंका जाळून त्याला नष्ट करविला क्षणात. कृष्ण आणि कौरव पांडव त्रिभुवनी गाजे ज्याचे नाव. माझा अवकृपेचा अनुभव त्यांनाही पहा आला असे. एवढा मोठा गुरुस्वामी त्यालाही इंगा दाखविले मी. एक चमत्कार करिताना मी 6 प्रहारातच नमलो तो. हे ऐकुनी विक्रमाने शनीला केली सहस्त्रवंदने. नम्र होऊनी मग त्याने चरणी मस्तक ठेविले. शनी महाराज प्रसन्न झाला राजाचा दुःखभोग संपला. पूर्वपेक्षाही तक्षणाला दिव्य देह झाला. ऐसा शनीच्या प्रताप प्रचिती येतो आपोआप. कल्याण होते अमाप शनीचाच कृपेने. शनी महिन्म स्तोत्र असता सन्निधा भूते खेते आणि समधा. महासंकटही विविध दूर पळती निश्चये. न करावी शनीचा निंदा शरण जावे त्याला सदा. 7.5ची तीव्र आपदा दूर तोस करील. ब्रह्मा विष्णू शंकर यासही ज्यांच्या दरारा फार. तो महान ग्रह शनेश्वर प्रार्थना त्यांची करावी. म्हणावे हे शनिराज तूच राखावी माझी लाज. यशस्वी करावे कामकाज तू सदैव ग्रहनाथा. छत्र धरुणी तुझ्या कृपेचे रक्षण करावे नित्य आमुचे. भय नसावे कधी कोणासे आधी व्याधीही नसाव्या. मानसिक वाचिक कायिक अशी पापे असती अनेक. दूर कराया ती तूच एक समर्थ असती दयाळा. धंदा व्यवसायात प्रगती व्हावी शेतीत भातीत बरकत यावी. गृहसुख शांती नांदावी विस्तारावी वंशवेल.
जे जे कार्य मी हाती घेईन त्यात मजला सुयश देऊन, मनोरथ माझे सफळ करून आनंदी आनंद करावा. जनीवनी एकांती कशाचीच मला न शोभिती, गदा घेऊनी तू हाती शत्रुनाश करावा. तुझी होता वक्रदृष्टी राज्य नागरे सर्व सृष्टी, क्षणात होती दुखी कष्टी नष्ट सर्व होतसे. सुरासुरांचा मानवासा वृक्षलताचा पशुपक्ष्यांचा, दृष्टीपाते नाश करिसी साचा तुष्ट होता करिसी कल्याण. म्हणून हो तू सुप्रसन्न देई आम्हा ऐश्वर्य धनधान्य, आरोग्य आयुष्य संपूर्ण आलो मी शरण तुला. उडीद तेल सेंदूर रुईचा पाना फुलांचा हार, या वस्तू मारुतीस प्रिय फार त्याच क्षणीला अर्पाव्या. हाती 4 अक्षता घेऊन मारुतीचं कराव्या समर्पण, मनी करुणी शनीचे स्मरण नमस्कार भावे करावा. किंवा पवित्र झाड पिंपळाचे तेही सान असे शनीचे, तेथे केलेल्या पूजेचे महत्त्व मोठे जाणावे. येथे प्रत्येक शनिवार दिन करावे शनिग्रहाचे पूजन, शनी महिन्म स्तोत्र पठण अवश्य मात्रे करावे. ऐसा करिता पूजा प्रार्थना शनी प्रसन्न होईल जाणा, देईल चुकपवोगणाना इच्छा पुरविल सर्वही. कोणत्याही एका शनिवारी 5 विद्यार्थी बोलवून घरी, गुळाचा खडा ठेवून हातावरी एक एक स्तोत्र द्यावे हे. 7:30चा सर्व त्रास आणि दारिद्र्य चिंता क्लेश, निश्चय जाईल विलचाच सत्य सत्य वाचाही. 7:30 असलेल्यांनी शनी महिन्म वाचावे दर दिनी, विद्यार्थी धनार्थ्यांनी पाठ करुनी मारुती समोर म्हणावे. लग्नार्थी पुत्रार्थी किंवा बेकारा त्यांना तर हे उपयुक्त फार, सर्व इडा पिडा होईल दूर होईल मनासारखे. मात्र नास्तिक वृत्ती नसावी मनी खरी श्रद्धा असावी, आणि मग प्रचिती पहावी म्हणे मिलिंद माधव. म्हणे न येते सर्व खोटे होईल सुलट्याचे उलटे, शनी कोपता संकटे येतील नाना परीशी. म्हणून आगीशी खेळू नये शनीला नाव ठेवू नये, तरीच तुमची त्याला दया येई आणि कल्याण होत असे. करिता शनीशी नमन सर्व ग्रहपीडा होतील निवारण, लाभेल सुखशांती समाधान नवग्रहाचा कृपेने. असो शके 1902 वर्षी श्रावण मासी शुक्ल द्वादशी, शनिवारी शनी प्रदोषी शनी महिन्म पूर्ण झाले. मिलिंद माधवकृत शनी महिन्म स्तोत्र संपूर्णम. हे होते मिलिंद माधवकृत शनी महिन्म स्तोत्र. आशा आहे की या शनी जयंतीला शनिदेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहील. स्तोत्र आवडलं असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना शनी जयंतीची हार्दिक शुभेच्छा. ओम शांती 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 शुभम भवतु.